पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या घटनेचे पडसाद अजूनही थांबले नसतानाच नाशिकमध्येही भक्ती गुजराती आत्महत्या प्रकरणाने खळबळ उडवली होती। नाशिकच्या गंगापूर भागातील उच्चभ्रू वसाहतीत सिरीन मीडोजमध्ये राहणाऱ्या 37 वर्षीय विवाहित महिला भक्ती अथर्व गुजराती हिने 19 मे रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती। सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करत तिच्या आईवडिलांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। यानंतर पतीसह सासू सासऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र तिघेही घटनानंतर फरार झाले होते। पोलिसांनी शोध मोहीम राबवून काही दिवसातच तिघांनाही गुजरातमधील नवसारी येथून अटक केली। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात भेट दिली। यावेळी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे आणि पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्याशी त्यांनी चर्चा केली। या प्रकरणात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल। 30 मे रोजी नाशिकमध्ये पार पडलेल्या जनसुनावणीत तब्बल 114 तक्रारी दाखल झाल्या। त्यापैकी तब्बल 98 तक्रारी या कौटुंबिक वादासंबंधी होत्या, अशी माहितीही चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली। तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही केसेस अशा होत आहेत की 3 महिने लग्नाला झालेत, 2 महिने लग्नाला झालेत आणि तरीसुद्धा तक्रारी दाखल केलेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत असताना कोणीतरी घरात समजवणार असायचं, संवाद असायचा। आता 2 आणि 3 महिने लग्नाला होऊन झाले तरी वाद होतात येत आणि ते वाद इथपर्यंत आलेत। मग ते भरोसा सेलकडे आलेत, पोलीस स्टेशनकडे आलेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की संवादाचा अभाव कुठेतरी दिसतो। आणि इतर ठिकाणी जर पाहिलं, आम्ही राज्य महिला आयोगाच्या वरती देखील काम करतोय, आम्ही एक समिती गठीत करतो। याच्यावर आमच्या 2-3 वेळा बैठका घेऊन चर्चा देखील झाल्या की आपल्याकडे आफ्टर मॅरेज काउन्सिलिंग असतं। म्हणजे आता घरामध्ये वाद झाला की मग आपण काउन्सिलिंगला बोलवतो, पण प्री मॅरेज काउन्सिलिंगच आपण जर सुरू केलं तर मला असं वाटतंय की लग्नाच्या बोहल्यावरती उभं राहण्यापूर्वी आपली जबाबदारी काय, मग ती पत्नी म्हणून जबाबदारी काय, पती म्हणून जबाबदारी काय, हे जर प्री मॅरेज काउन्सिलिंगच्या माध्यमातून आधीच त्यांचं चांगल्या पद्धतीचं समुपदेशन केलं तर मला असं वाटते बरेचसे प्रश्न मिटतील आणि कुटुंबामध्ये संवाद होत नाही आहे। जसं आपण म्हणलं तर माध्यमांमुळे सुद्धा किंवा सोशल मीडियामुळे होणारे वादसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत, ते सुद्धा कुठेतरी आटोक्यात आले पाहिजे। ह्याच्यासाठी संवादच फार महत्त्वाचा आहे आणि तो असणं गरजेचं आहे। थँक्यू। आज आमच्या नाशिकच्या जनसुनावणीमध्ये एकूण 114 तक्रारी दाखल झाल्या होत्या। या जनसुनावणीमध्ये कौटुंबिक समस्या म्हणजे कौटुंबिक वाद या संदर्भातल्या तक्रारी ह्या 98 आहेत। सामाजिक समस्या 4 आहेत, मालमत्ता आर्थिक समस्या 4 आहेत, कामाच्या ठिकाणी होणारा छळ ही 1 तक्रार आहे आणि इतर अशा 7 अशा एकूण 114 तक्रारी दाखल झाल्या। या 114 तक्रारींमध्ये आपण पाहताय 98 तक्रारी या कुटुंबाच्या वादाच्या संदर्भातल्या आहे। त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं कुटुंब हा समाजाचा पाया आहे आणि हा कुटुंब समाजाचा पाया जो आहे तो भक्कमपणे उभा करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं हा समाजाचा पाया चांगल्या पद्धतीने टिकण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करावं असं मला मनापासून वाटतं। भक्ती गुजराती हे प्रकरण प्रसारमाध्यमांमधून समजल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या वतीनं 23 तारखेला आम्ही नाशिक पोलिसांना कळवलं होतं आणि यामध्ये तातडीने कारवाई करावी अशा देखील सूचना दिल्या होत्या। पोलिसांनी देखील अतिशय तत्परतेने गुन्हा नोंद केलेला आहे। या गुन्ह्यातले 3ही आरोपी अटकेमध्ये आहेत आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये ही चार्जशीट दाखल होईल। म्हणजे चार्जशीटचं पूर्ण काम हे होत आलेलं आहे। अजून 3 ते 4 दिवसामध्ये ही चार्जशीट दाखल केली जाईल आणि आरोपींवरती कडक कारवाई होईल। यामध्ये आज त्यांच्या घरामध्ये भक्तीचा 13वा विधी आहे। दुर्दैवाने मी तिला खरं अशा घटना घडू नये मी तिला श्रद्धांजली अर्पण करते, पण त्यांच्या घरातल्याच लोकांचे काही अजून जबाब राहिलेत। बाकी पूर्ण प्रक्रिया झालेली आहे आणि ती झाली की ही चार्जशीट कोर्टात दाखल होईल। यामध्ये मी तिच्या कुटुंबियांशी सुद्धा बोलले। पहिल्या दिवसापासून मी पोलिसांच्या संपर्कात आहे। घटना घडू नयेत यासाठी खऱ्या अर्थानं आपला प्रयत्न सगळ्या समाज माध्यमांमधूनच
समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत। कायद्याच्या चौकटीतून घटना घडून गेल्या तर आरोपीला शिक्षा होणारच आहे, पण भक्ती परत येणार नाही। त्याच्यामुळे वैष्णवी असेल, भक्ती असेल, अशा ह्या घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस मन अस्वस्थ होतं। आणि विशेष म्हणजे आज सकाळपासून अनेक महिला मला भेटतात, त्या अतिशय उच्च शिक्षित, चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलेल्या या मुली आहेत, पण तरीसुद्धा या कौटुंबिक हिंसाचार आणि त्यामधून त्या सगळ्यांना जावं लागतंय। म्हणून मला असं वाटतं समाजाची मानसिकता बदलणं आणि समाजाची खरी अर्थानं जनजागृती होणं फार गरजेचं आहे। नाशिक शहरात फक्त 240 तक्रारी। भक्ती गुजराती आत्महत्या प्रकरणातून पुन्हा एकदा कौटुंबिक छळ किती टोकाला पोहोचतोय, या प्रकरणात राज्य महिला आयोगाने सक्रिय हस्तक्षेप करत कठोर कारवाईचा संदेश दिला असला तरी अशा दुर्दैवी घटना रोखायच्या असतील तर फक्त कायदेशीर उपाय पुरेसे नाहीत, प्री मॅरेज काउन्सिलिंगही आता काळाची गरज बनली आहे आणि त्यासोबतच समाजातील मानसिक जनजागृती होणंही तितकंच महत्त्वाचं ठरतंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगे, नाशिक।